सगळी प्रोसेस तुमच्या लक्षात? हो सर. ठीक आहे, आज तुम्ही याच्याबरोबर जा. प्रॅक्टिकली कसं काम होतं ते बघून घ्या आणि मग तुमच्या ऑर्डर डिलिव्हरीला सुरुवात करा आजपासूनच. येस. जा याच्यासोबत. ताई ताई ताई, बघ मला काय भेटलं. काय भेटलं तुला? गोल मेडल भेटलं. अरे वा, कसलं भारी. वहिनी थँक्यू. अव तुम्ही जशी गोष्ट सांगितली ना तसाच बोला. समद्यांनी लय कौतुक केलं त्याच. तो शाळेत तसा हुशार म्हणून त्याला मेडल मिळालंय. एकच मिनिट हा. हे तुझ्यासाठी. अरे काय चॉकलेट. हे तुम्ही उगाच चॉकलेटवर पैसे खर्च केले बघा. हवं मला माहिती तुमची परिस्थिती आणि कधी काळी मी बी ह्याच्यातनं गेली, पण जातील. हे बी दिवस जातील बघा. वहिनी, अहो मी चॉकलेटवर पैसे का खर्च केले हे तुम्हाला त्याच्याकडे बघून कळेल. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताय, त्यापुढे पैशाची किंमत काहीच नाहीये बघा. मी थोडेसे पैसे देऊन त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद विकत घेतलाय. आणि हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, मणी सरांना नोकरी लागली आहे डिलिव्हरी बॉयची. अरे वा, मस्तच. आता सगळं छान होईल बघा. नक्कीच चांगलं होईल बघा. मग तक्ष, तुम्हाला प्राइज मिळालं, चॉकलेट मिळालं, पप्पी कोण देणार? झाली बाबा एकदाची डिलिव्हरी. क्या बात आहे मित्रा. हे काम शिकायला नवीन पोरांना 3 ते 4 दिवस जातात आणि तरी ते त्यात काहीतरी झोल करतातच. पण तू हे काम एवढं पटकन शिकलास आणि ते पण एवढं परफेक्ट. क्या बात आहे. तू परफेक्ट शिकवलं म्हणून मला परफेक्ट जमलंय. खरं तर देवासारखं भेटलंयस तुम्हाला. ही नोकरी तुझ्यामुळे मिळाली मला, नाहीतर मी अजूनही नोकरीसाठी भटकतच राहिलो असतो. बस काय मित्रा, यातलं मी काहीच केलं नाहीये. जो करतो ते तो वरचा करतो. ऑल द बेस्ट मणी. थँक्यू. आता तुझं आयुष्य घड्याळाच्या वेळेवर नाही चालणार आहे, तर डिलिव्हरी ऍपच्या नोटिफिकेशन वर चालणार आहे. सत्य. वेलकम टू डिलिव्हरी वर्ल्ड मणी. बर चल येऊ. एक मिनिट मणी, तू डिलिव्हरी द्यायला कसं जाणार आहेस? म्हणजे चालत जाणार आहेस, बसने जाणार आहेस? बघ, या दोन्ही गोष्टींमध्ये वेळ जास्त जाईल आणि रिक्षाने गेलास तर पगारापेक्षा जास्त खर्च होईल. ठीक आहे, माझ्या बाईकची चावी. अरे नको, मला नको. तुला लागेल ना तुझी बाईक. अरे तसंही आता मला बाईक लागणार नाही. मी आता लवकर घरी चाललोय. एक फंक्शन आहे ना रे घरी, आणि तशीही माझ्याकडे दुसरी बाईक आहेच. तू ही बाईक वापर आणि तुझी दुसरी सोय झाली की मला रिटर्न कर. थँक्यू यार. तुझे आभार कसे मानू कळत नाहीये. तुझी पहिली डिलिव्हरी वेळेवर पूर्ण करून जा पटकन. थँक्यू. मग ट्रॅफिक नाही लागलं येताना? छे ग, आज बिलकुल ट्रॅफिक नाही लागलं. अगं म्हणून तर आम्ही लवकर आलो. हो ना. संचिता, अगं झालं की नाही? हो, फूड इज रेडी. तुमचे नूडल्स ते खाऊन झालं की हा इटालियन पास्ता पण खा. हा, वाव. आणि हे सगळं खाऊन झालं ना की ज्यूस सुद्धा घेऊन येते. हा, हे सगळं तू बनवलं संचिता? हो, ते पण इतकं कमी वेळात. कमी वेळात कसं बनवलं हे नंतर सांगते. तुम्ही आधी टेस्ट तर करा. या संचिताने हे सगळं बनवणं शक्य नाहीये. काहीतरी गडबड केली असणार नक्कीच. काही का असो, मोर दे ना. माझं नाक कापलं गेलं नाही यांच्यासमोर मिळवलं. खा ना, घ्या घ्या. वा, अमेझिंग. संचिता, हे तू नक्की घरी बनवलंस? हो, म्हणजे काय? इम्पॉसिबल. यात किती ऑइल आहे ते बघ. हे बाहेरून मागवलंस तू? आणि हे फ्रेश पण नाहीये.
आधीच बनवलेलं गरम करून दिलंय. इट इज सो डेंजरस. शालू, अगं तुला माहित आहे ना आम्ही किती स्ट्रिक्ट डाएट करतो ते, तरी सुद्धा तू हे असं आम्हाला खायला दिलंस. हे सगळं बाहेरचं ऑइल आहे, सो डेंजरस. शालू, तू इथे बोलून आमचा इन्सल्ट केलाय. तुला बाहेरचं मागवायचं होतं तर आपण पार्टी बाहेर केली असती ना. घरी बोलायचं नाटक कशाला केलंस? तुला माहित आहे ना शालू, आम्ही हे असं स्वस्तातल्या रेस्टॉरंट मधलं काहीच खात नाही, तरी सुद्धा तू हे असं आम्हाला खायला दिलंस. इट इज सो डिस्गस्टिंग. चल ग शालू, यापुढे जर असा इन्सल्ट करायचा असेल ना तर आम्हाला तुझ्या घरी नको बोलवत जाऊ. चल. तुम्ही ऐका जरा, तुम्ही अशा रागाव नका जाऊ. त्याचं काय झालं माहितीये का? ऐका ना, जा जा जा, परत येऊ नका अजिबात, जा. डोक्याला ताप नुसता. अक्कल आहे तुला? हा, काय केलंस? कोणत्या चीप हॉटेल मध्ये मागवलं होतं? त्यांनी 2 मिनिटात ओळखलं बाहेरचं आहे म्हणून. माझ्या मैत्रिणींसमोर माझा इन्सल्ट केलास, गावभर करतील आता त्या. लाज वाटायला पाहिजे तुला. हो का? आणि तुम्ही जे वागलात त्याचा अभिमान वाटायला हवा का? मम्मा, का केलं हो तुम्ही असं? तुमच्या फ्रेंड समोर मला मोलकर्णीसारखं ट्रीट केलं तुम्ही का? आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, आपल्या घरात नोकर आहेत ना, त्यांना का नाही सांगितलं हे सगळं बनवायला? मला का सांगितलं? मम्मा, मी या घरातली नोकर नाहीये, हा, मी सून आहे. आणि ही सगळी कामं ना नोकरांनी करायची असतात, सरपोतदारांच्या सुनेने नाही. कळलं तुम्हाला? मला कामं सांगतायत. आली मोठी सरपोतदारांची सून. इकडे त्यांचंच काही नाहीये. बराच उशीर झालाय, स्वानंदी वाट बघत असते. तर मी त्यांना बोललो तो शेगडी आणि काही भांडे घेऊन येईल, पण माझ्याकडे तेवढे पैसे नाही जमलेत आज. मला अजून डिलिव्हरी करावं लागते. अरे सॉरी. बघून चाल ना. शालिनी, संचिता, अरे सदा, अरे वाजले किती बघा. जेवणाचा काही पत्ता नाहीये. कुठे आहेत कुठे सगळे? नमस्कार साहेब. अरे या या. बोला, काय काम होतं? साहेब, तुम्ही दिलेले काम पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे, फाईल. साहेबांना विचारणं मनीबद्दल. काय रे, काय झालं? तुम्हाला काही हवंय का? नाही सर. नाही म्हटलं, तुम्हाला काही हवंय का कोणाला शोधताय तुम्ही? हा, बाकी हे काम अगदी पूर्ण केलंय तुम्ही, आणि ते सुद्धा परफेक्ट. तुमचं विशेष कौतुक. थँक्यू साहेब. बरं ठीक आहे, आपण उद्या पक्ष कार्यालयामध्ये भेटूया. ठीक आहे? ठीक आहे सर. गुड नाईट. गुड नाईट. काय झालं सागर, काही प्रॉब्लेम आहे का? नाही साहेब, काय प्रॉब्लेम आहे ते मनी साहेब दिसले नाहीत ना. कुठे आहेत? म्हणजे 4-5 दिवस झालं पार्टी ऑफिसला पण आलेले नाहीत. खरं तर हे काम दिलेलं मनी भाऊच करतात ना, तर म्हणून विचार. काल मला राजारामच्या घराजवळ दिसले होते.
पण काहीतरी गडबडी होते. मी हाक मारायच्या अगोदरच निघून गेलो. साहेब काही प्रॉब्लेम आहे का? मणीचा स्वभाव तुम्हाला माहितीच आहे ना, किती नुसतं सारखं काम करत असतो. अरे आत्ताच नाही का तू म्हणालास राजारामच्या घराजवळ तो तुला दिसला आणि तू त्याला काही बोलायला जायच्या आतच निघून गेला. अरे अजिबात त्याला उसंत नसते, म्हणून मीच त्याला सांगितलं आता काही दिवस ब्रेक घेऊन आराम करायचा. तो रजेवर आहे असं समजा तुम्ही. अच्छा असं आहे वे. तरी मी याला सांगत होतो काय प्रॉब्लेम नसणार, पण हा कुठं ऐकतोय वे. ठीक आहे रे, असू दे, काय हरकत नाही. काय ना, तुम्ही माझ्या कोर टीम मधले आहात. आता तुम्हाला प्रश्न पडायलाच पाहिजे, तुम्ही मला विचारायलाच हवं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मणी रजेवर आहे तर ह्याबद्दल तुम्ही त्याच्याशी काही बोलू नका. काय ना, विषयातनं विषय निघेल आणि मग पुन्हा तो कामाला लागेल. आणि मग त्याला जे सुट्टीवर मी पाठवलंय त्याला काही अर्थ राहील का सांगा? हा, नाही ना? नाही साहेब, आम्ही मनी भाऊंना कॉन्टॅक्ट सुद्धा करणार नाहीत. त्यांना सुट्टी एन्जॉय करू द्या. गुड नाईट. गुड नाईट. ये कुठे गेले सगळे? अजून कोणाचा पत्ता नाहीये. भूक लागली. शालिनी, संचिता, अरे या जेवायला. हा ठेव, तू आधी मॅडम आणि संचिताला बोलव. जा पटकन जा. मला स्वतःला वाढून घ्यायला लागणार आहे. काय हे शालिनी, किती बेचव आहे. अरे काल परवापर्यंत घरातल्या जेवणाला काय छान स्वाद होता, आज काय झालंय अचानक? अच्छा अच्छा, इतके दिवस स्वानंदी जेवण बनवत होते ना. काय चव आहे तिच्या हाताला. हा, अजूनही ती चव ना माझ्या जिभेवर रेंगाळते. इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, तुम्ही चविष्ट जेवण तर सोडा, साधं जेवण तुम्हाला बनवता येत नाही. कमाल आहे तुमची. मला कशाला बोलताय उगाच? आज जेवण नोकरांनी बनवलंय, मी फक्त भात बनवलाय, कळलं? हो, अरे वा. भात बनवण्यासाठी खूप मेहनत लागली असेल नाही? अरे समजा घरातलं जेवण नोकरच बनवणार असतील तर मग घरात जेवायचं कशाला आपण? जाऊ ना रोज आपण बाहेर जेवायला हॉटेलमध्ये. किती वेळा तुम्हाला सांगितलंय शालिनी की घरातलं जेवण हे घरातल्या व्यक्तींनीच बनवायला हवं. त्याच्यात कसं त्याच्या हाताची चव येते. पण नाही, तुमच्या डोक्यात शिरेल तर ना. मैत्रिणी, किटी पार्टी, शॉपिंग, ह्यातून तुम्हाला घराकडे लक्ष द्यायला वेळ आहे का? तुम्ही स्वयंपाक काय करणार, डोंबल? मी भात तरी बनवला. संचिताला बोला ना काहीतरी. ती पण या घरातच राहते ना, घरातलीच व्यक्ती आहे ना. मग नुसती हातावर हात धरून बसलीये. मला बोलताय ना ते तिला बोला. ओ मम्मा, मला का बोलताय तुम्ही? तुम्हाला जेवण बनवता येत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. तुम्ही तुमचं सांगा ना, माझ्यावर कशाला बिलं फाडताय? हे संचिता, ही काय भाषा आहे? हे सरपोतदारांचं घर आहे. इथे ही असली छपरी भाषा खपवून घेतली जाणार नाही. आणि ठीक आहे, जेवण हा शालिनीचा प्रॉब्लेम असेल, पण मग आमचे दिवटे चिरंजीव सुजितराव कुठे आहेत? कुठे जातात, कधी जातात, घरी परत कधी येतात, ह्याच्यावर लक्ष कोणाचं असायला हवं? ह्याच्यावर नियंत्रण कोणाचं असायला हवं? बायको म्हणून तुझं. मग सांग ना मला, सुजितराव कुठे गेलेत, परत कधी येणार आहेत, माहितीये तुला?
नाही ना? मग आधी तुझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर आणि मग पुढचं बोल. हॉटेलमध्ये राहिल्यासारखं आमच्या घरात राहायचं नाही, सांगून ठेवतो. एक तर घरात नुसते वाद होत असतात, नाहीतर मग ह्यांची ही अशी रडकी तोंड बघायची. घरात येऊच रे असं वाटतं. वाद कोण घालतं डॅड? सॉरी बाळा, मला माहितीये सध्या आपली परिस्थिती काही ठीक नाहीये. साधं 2 वेळचं जेवणही तुला मिळत नाहीये. पण तू काळजी नको करू, तुझे बाबा ते गॅस शेगडी आणि सगळं सामान घेऊन येत आहेत. मग आपण छान काहीतरी बनवू आणि पोटभर खाऊ. मणी सरांसाठी काय बनवू मी आज? त्यांच्या आवडीची वांग्याची भाजी करते, डाळ भात आणि चपात्या करते, आणि गाजराची कोशिंबीर पण करते. त्यांना खूप आवडेल. मणी सर, मणी सर, अहो मी तुमचीच वाट बघत होते. अहो इथं का उभे आहे? या घरात. मणी सर, काय झालंय? मणी सर, काय झालंय? तुमचा चेहरा का पडलाय? मणी सर, काय झालंय? सांगणार आहात का? तुम्ही घरात या, या इकडे. मणी सर, काय झालंय? तुमचा चेहरा का पडलाय? वाद कोण घालतं? घरातल्यांना टोचून कोण बोलतं? आता या दोघी रडवेल्या आहेत, ह्यांना कोणी रडवलं? वर तुम्ही त्यांनाच ऐकवताय की तुम्हाला घरी यावंसं वाटत नाही म्हणून. डॅड, घरचं वातावरण तुम्ही बिघडवताय. तुझी बरं झालं तू आलास. ऐकलंस ना स्वतःच्या कानानी कसा माझा सतत अपमान होतोय. आणि विशेषतः त्या वॉर्डन बरोबर संबंध असल्याचे कळल्यावर माझ्यावर अगदीच डूक धरून वागतायत रे. माझं लक्ष नाहीये घरात. मी सतत किटी पार्टी करतेय. मला जेवण नाही बनवता येत. टोचून 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 बोलतात. यानी संबंध ठेवले, त्यातनं ह्याना मुलगा झाला. माझी काय चूक या सगळ्यात? सांग ना, माझी काय चूक? नाहीच आहे मॉम, तुझी काहीच चूक नाहीये. डॅड, तुम्हाला 1000दा सांगितले तुमची फ्रस्ट्रेशन्स, तुमचे टेन्शन्स प्लीज घराच्या बाहेर ठेवून येत जा. इथे घरातल्या माणसांवर नाही काढायचे. माझी मम्मा बिचारी गरीब पडते म्हणून तिला वाटेल ते बोलता, वाटेल तसं वागवता. डॅड, काय एक्सपेक्ट करता तुम्ही? तुमचं आणि त्या वॉर्डन बाईचं अफेअर कळल्यानंतर फक्त तेवढंच नाही, त्या अफेअर मधनं तुम्हाला एक मुलगा झालाय हे कळल्यानंतर मॉमनी कसं रिॲक्ट व्हायला हवं होतं? शाबासकी द्यायला हवी होती की तुमच्या घरात स्वागत करायला हवं होतं? बोला ना डॅड. सुजितराव, डॅड, एकदा विचार करून बघा, तुमच्या जागी मॉम असती तर? तुम्हाला कळलं असतं मॉमचं बाहेर अफेअर सुरू आहे तर? तुम्हाला कळलं असतं त्या अफेअर मधनं तिला एक बाळ झालाय तर? काय केलं असतं डॅड? स्वागत केलं असतं तिचं?
शाबासकी दिली असते तिला. बोला ना. सुचित्रा, तोंड सांभाळून काय बोलता याचा विचार करा तुम्ही आधी. त्रास होतोय मॉम, डॅडना त्रास होतोय. मी फक्त बोललो तरी तुम्हाला इतकं लागतंय ना डॅड. मग तुम्ही तसे वागलात आणि वर तुम्ही माझ्या मॉमलाच बोलणार. माझ्या मॉमला काही बोलायचं नाही. सुचित्रा, हा नवरा बायकोचा विषय आहे, त्यात तुला बोलायची गरज नाहीये. आणि स्वतःचा भूतकाळ आठव. काय काय धंदे केलेस तू. आणि प्रत्येक वेळेला मी तुला सही सलामत बाहेर काढलं ह्याविषयी जर बोलायला लागलो ना तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. लक्षात ठेव सुजित.